हमारे पास जो फार्म लेके गए थे 250 लोगों ने लेके गए थे, उसमें से 210-11 फार्म हमारे पास आज एंट्री हो गई। और उसके अंदर बहुत अच्छे हमारे साथ जो राष्ट्रवादी के जो पुराने कार्यकर्ता और जो अच्छे कार्यकर्ता हमारे पास आज एंट्री दिए, मगर हमारी कांग्रेस, शिवसेना, उबाटा, वंचित से मेरी रोज बातचीत चालू है। और आज 1 या 2 दिन के अंदर हमारे आज या कल में हमारी मीटिंग हो रही, तो उसके बाद में हम चाह रहे, हमारा नेता चाह रहा है कि सब मिलकर लड़ना। हमारी पार्टी खासदार के टाइम में भी हमने उनके साथ लड़े, आमदार के साथ भी वो टाइम में हमारे पास हमने कोई उनके खिलाफ में कोई हमारा एक भी नेता नहीं कहा। तो महानगर पालिका के अंदर भी उन्होंने हमारे साथ रहेंगे और अच्छे से अच्छे हम, जैसा हमने खासदार के टाइम में कम उम्मीदवार लेके ज्यादा कैंडिडेट चुन के लेके आए थे, वैसे हम कम लेंगे, पर हम सब, हमारी टीम हमारी पूरी अच्छी है, कम लेंगे मगर हम ज्यादा से ज्यादा लोग चुनाव लाने की कोशिश करेंगे। नाही, आमचे मी म्हणलो ना, आमची महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळं पूर्ण चालू आहे। आम्ही काँग्रेस संघ पूर्ण चालू आहे, काँग्रेस पशी मग वंचित संघ पूर्ण चालू आहे, त्याच्यानंतर सगळ्या पक्षाचे आमचं बोलणं चालू आहे। आम्ही कमी घेऊ, म्हणजे जास्त निवडून आणण्याची कोशिश करू। आम्ही सगळे जर बसल्यानंतर ती ताकदवाद आहे, असं जागा नाही की जागा ही घेऊ ती घेऊ, ती ताकदच नाही तर जागा नाही, ती ताकदवाला आहे। त्या प्रभागामध्ये आपण ती प्रभागच घ्यायचंय। आता माझं प्रभाग झालं, आता नवीन उभरायचं प्रभाग झाला, मी जी प्रभाग आम्ही आता इलासपीचं आम्ही 6 नंबरचं झालं, आम्ही अशी जी प्रभाग आहेत आमची तिथं ऑलरेडी ताकद आहे, आमचे नगरसेवक आहेत, तिथे आम्ही ती प्रभाग मागणार आहोत आणि तिथून आम्ही घेणार आहोत। जिल्ह्याचं निकाल नगर परिषद आल्यानंतर कधी कुठेतरी आता तुमच्याकडे लक्ष लागले सर्व जिल्ह्याचं, आता पक्ष समोर जे आदेश आहे, काय आदेश आलेले तुम्हाला? नाही, आमच्या नेत्यांनी आधीच बोलले होते की बीजेपी सोडून सगळं युती करा। आज ही बीजेपी सगळ्याला एका युगामध्ये ठेवण्यात गेली, तर आमचं पहिलेच महाविकास आघाडीची आमची टीम सगळी बनलेली आहे। आम्ही खासदार केला, आमदार केला, आम्ही सगळे मिळून आम्ही सगळं लढलेली, आणि जिथे जिथे कुणाची ताकद आहे आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आणि आम्ही आज उद्या फायनल करून तुम्हाला आकडे सांगू। आम्ही ती बसून घेऊन बाकीचं आम्ही काय बोललो की बीजेपी सोडून आम्ही कुणा संघ युती करू शकतो। इतर जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले दिसून येत आहे, नाही आमचं तसं अजून बोलणं झालं नाही, पण जर बोलणं झालं की तुम्हाला सांगू आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला कळू। चांगलं आहे, तिच्या संघ बोलणं चालू आहे, वंचित संघ चालू आहे, काँग्रेस संघ चालू आहे, उबाटा संघ चालू आहे। आणि आमचे लवकर आज आमची मुलाखत झाली, आमचे आज आम्ही वरिष्ठ आम्ही सगळे जाऊन बसून जी आमच्यापाशी जी ताकदवाले आहेत, जी येणार आहेत, असेच आम्ही ती कॅन्डिडेट उभा करणार आहोत आणि तीच कॅन्डिडेट आम्ही मागून घेणार आहोत। 100% आम्ही आघाडीमध्ये होणारच आहे, नाही झाली तर आम्ही सगळे लढायला तयार आहोत। आमच्यापैकी सगळे तसे लोक आलेले, आघाडी झाली तर आघाडी सगळी लढू, जर आघाडी नाही झाली तर आम्ही पूर्ण लढणार आहोत। नाही, आम्ही लढूच ना, आमच्यापैकी तेवढे आले 210 लोक आलेले, तर ते लढूच आम्ही। नाही, एमआयएमचं अजून आलेलं नाही, मग तर जर आले तर तुम्हाला कळून बोलणं चालू आहे, मी आता चर्चा करतो, अशी चर्चा तुमच्या कानावर पण आलेली आहे? नाही, आमच्या कानावर आलेली आहे, नाही तसं काही नाही, मला जर आले तर धन्यवादच आहे। बाकी ते बीजेपी संघ जास्त त्यांचा फायदा सगळं बीजेपी लावून आले, आमच्या संघ आलं तर आम्हाला फायदा होईल। जर आता ती जी लोक आहेत ते आपलेच होते, त्याच्या पहिलं 11-20 नगरसेवक आमचे आलते, 19 काँग्रेसचे आलते, त्याच्यामध्ये ती पहिले कोणाचे होते ते आमचेच होते। जर तसे काही झालं सगळं मिळून तर आम्ही ती करू ना विचार। नाही, चालू आहे ना, वंचित संघ रोज बोलणं चालू आहे, फक्त सीट पे आमचे सगळे एकदा बसणार आहोत। काँग्रेसनं केली माग,
काँग्रेस संघ तिने 30-35 जागाची माग केली. त्याच्यानंतर आम्ही बसू उभाट्या संघ आम्ही सगळे एक जागी बसू. आम्ही आतापर्यंत एक जागी बसलेले नाही. कधीपर्यंत कुठे स्पष्ट होणार आहे, कधीपर्यंत होईल ते? उद्यापासून फायनल होईल. तुम्हाला उद्या आम्ही सांगू. प्रत्येक ठिकाणी यावेळी त्यांनी तशी केलं काय? नाही तसं तिने करणार नाही त्यावेळेला. तिला कळून चुकलं सगळ्याला. बाकीचं एवढे त्यांच्या वर्षी दुसऱ्या पक्षामध्ये 2-2 हजार असून तिने युती करून लढणार. आमची सगळ्याला विनंती आहे की युती करून लढल्यावर आपले चांगले नगरसेवक निवडून येते आणि सत्ता आपली बीजेपी सोडून आपली सगळ्याची राहील. मी आज सांगतो. मनसे काँग्रेसचा विरोध आहे. कुणाचं मनसेला घेणार आहे. तर तिचं काँग्रेसवरून माहित आम्हाला काही माहित नाही तिचं मनसेचं ते. बाकी ते आम्हाला काही कुणाचा विरोध नाही. आम्हाला फक्त बीजेपीचा विरोध आहे.